त्र्यंबक नाशिक रस्त्यावर अपघात. पेगलवाडी फाटा येथे मद्यधुंद कार चालकाची पादचारी महिलेला धडक. नमस्कार, कबीर न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत. मी अमिता गावंडे. त्र्यंबकेश्वर नाशिक रस्त्यावर एका भरधाव झायलो कारने पादचारी महिलेला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हा कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याने यात्रेसाठी आलेल्या भाविक महिलेला पाठीमागून धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री 11:30 सुमारास त्र्यंबकेश्वर नाशिक रस्त्यावरील फाट्यावर हा अपघात झाला. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेसाठी अनेक भाविक पायी त्र्यंबकेश्वर शहराकडे येत आहेत. यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लिंबे जळगाव येथील भाविक महिला भागू कैलास तारक या पायी चालत असताना मागून येणाऱ्या झायलो कारने क्रमांक MH15 TC 6285 याने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत भागूबाई यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना फ्रॅक्चर झाले आहे. अपघातानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना शहर प्रमुख भूषण अडसरे यांनी तत्परता दाखवत जखमी महिलेला तात्काळ त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नाशिकला हलवण्यात आले. सध्या नातेवाईकांनी त्यांना पुढील उपचारासाठी गावी नेले आहे. या प्रकरणी शोभा रमेश बेरे यांनी त्र्यंबक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी कार चालक चंद्रकांत त्र्यंबक बोडके, वय 49 वर्ष, राहणार पिंपळगाव निपाणी, तालुका निफाड, हा मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी चालकावर भारतीय न्याय संहिता, भारतीय दंडविधान कलम 281, 125 अ, ब आणि मोटार वाहन कायदा कलम 185, 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मद्यप्राशन करून भरधाव वेगात कार चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.